नमस्कार. महाराष्ट्राची जीवनवाहिनी, आपली लाडकी लाल परी म्हणजेच एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी एक जबरदस्त बातमी आहे. एसटीच्या प्रवासात एक खूप मोठं डिजिटल परिवर्तन होतंय आणि आज आपण तेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, हे अगदी खरंय. आपला एसटी बसचा प्रवास आता कायमचा बदलणार आहे. तिकीट काढण्यापासून ते वेगवेगळ्या सवलती मिळवण्यापर्यंत सगळं काही आता एका नवीन रूपात आपल्यासमोर येणार आहे. पण हे बदल नक्की आहेत तरी काय आणि याचा आपल्या रोजच्या प्रवासावर काय परिणाम होईल? चला सविस्तर जाणून घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. आधी बघूया एसटीचा हा नवा डिजिटल प्रवास कसा आहे. मग हे NCMC स्मार्ट कार्ड म्हणजे नेमकं काय आहे, ते कोणाला आणि कसं मिळणार, त्याची प्रक्रिया काय आहे आणि यामुळे आपल्या प्रवासाचं भविष्य कसं असेल, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, एसटी महामंडळाचा नवा डिजिटल प्रवास. हे तर आपण सगळ्यांनीच अनुभवलंय, नाही का? कंडक्टरकडून तिकीट घेणं, सुट्ट्या पैशांची जुळवाजुळव, अरे देवा ती चिल्लरची चिंता, किंवा तो पास जपून ठेवणं. पण आता हे सगळं चित्र बदलणार आहे. या जुन्या गोष्टी आता खरंच इतिहासात जमा होणार आहेत. आणि या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी आहे एक छोटंसं पण खूप महत्त्वाचं स्मार्ट कार्ड. चला तर मग पाहूया हे NCMC स्मार्ट कार्ड नक्की आहे तरी काय. NCMC म्हणजे काय तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं स्मार्ट कार्ड आहे जे प्रवासाच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. म्हणजे आता खिशात रोख पैसे, तो कागदी पास आणि वेगवेगळी ओळखपत्र ही सगळी कटकट आता संपणार. सगळं काही फक्त एका कार्डमध्ये. याबद्दल बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खूप छान गोष्ट सांगितलीये. ते म्हणतात की ही फक्त एक टेक्निकल सुधारणा नाहीये, तर यातून प्रवाशांच्या विश्वासाला एक डिजिटल बळ मिळतंय. संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आता या एका कार्डचे फायदे आहे का? व्यवहार पूर्णपणे कॅशलेस होतील, म्हणजे सुट्ट्या पैशांची चिंताच नाही. सारखं पास किंवा ओळखपत्र दाखवायची गरज नाही. प्रवाशांना मिळणाऱ्या सगळ्या सवलतींची एकदम अचूक नोंद होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवास अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनेल. आणि हो, रिचार्ज करणंही एकदम सोपं. बरं, फायदे तर खूप आहेत, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे कार्ड नक्की कोणाकोणाला मिळणार आहे? आणि हे लक्षात ठेवा, ज्यांना ज्यांना सवलतींचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे कार्ड आता अनिवार्य असणार आहे. हा तक्ता जरा नीट समजून घेऊया, कारण ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. पहिला, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना कार्ड मिळवण्यासाठी फक्त आधार कार्ड लागेल आणि ते बस डेपो किंवा अधिकृत एजंटकडे मिळेल. दिव्यांग व्यक्तींसाठी आधार कार्डसोबत UDID कार्ड गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी एक खास सूचना आहे. तुम्हाला कार्ड फक्त बस डेपोमध्येच मिळेल आणि त्यासाठी तुमचा सरळ क्रमांक लागेल. आणि ज्यांना कोणतीही सवलत मिळत नाही ते प्रवासी मोबाईल OTP वापरून कुठूनही कार्ड घेऊ शकतात. ठीक आहे, कार्ड कोणाला मिळेल हे तर कळलं, पण आता ते मिळवायचं कसं? काय आहे त्याची प्रोसेस? चला तेही बघूया. प्रक्रिया खरं तर अगदी सोपी आहे. बघा, पहिलं काय करायचं, जवळच्या ST डेपोत किंवा अधिकृत एजंटकडे जायचं. मग आपल्यासाठी जी आवश्यक कागदपत्रं आहेत ती द्यायची. तिथे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली की लगेचच तुम्हाला तुमचं नवीन स्मार्ट कार्ड हातात मिळेल. आता येतो खर्चाचा मुद्दा. या नवीन कोऱ्या कार्डसाठी GST सहित एकूण 199 रुपये शुल्क आहे आणि ही फी फक्त एकदाच भरायची आहे. पण थांबा, इथे एक चांगली गोष्ट आहे. जर कोणाकडे जुनं स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करा आणि नवीन NCMC कार्ड तुम्हाला फक्त 149 रुपयांमध्ये मिळेल. म्हणजे 50 रुपयांची थेट सवलत. कार्ड तर मिळालं, पण त्यात पैसे कसे भरायचे, म्हणजे रिचार्ज कसं करायचं, तर त्याचीही अनेक सोपे पर्याय आहेत. ATM मधून करता येईल, STच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून करता येईल, किंवा नेमून दिलेल्या एजंटकडूनही रिचार्ज करता येतं. कमीत कमी 100 रुपयांचं रिचार्ज करता येईल आणि त्यानंतर 50 रुपयांच्या पटीत कितीही रक्कम टाकता येईल. तर ह्या सगळ्या माहितीनंतर आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्याकडे. या सगळ्या बदलांमुळे आपल्या प्रवासाचं भविष्य कसं दिसणार आहे? तर महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की फक्त एका कार्डच्या टचवर सगळा प्रवास किती सोपा, सुरक्षित आणि पारदर्शक होईल. सुट्ट्या पैशांची चिंता नाही, पास हरवण्याची भीती नाही आणि सर्व व्यवहार एकदम पारदर्शक. STच्या या निर्णयामुळे आपल्या पारंपरिक प्रवास व्यवस्थेला एक आधुनिक डिजिटल स्पर्श मिळतोय, हे नक्की. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. STने हे एक उत्तम पाऊल उचललं आहे, पण तंत्रज्ञानाचा वापर करून आपला सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव अजून भारी करण्यासाठी आणखी काय काय करता येईल असं वाटतं? नक्की विचार करण्यासारखा मुद्दा आहे.